गोंदिया जिल्ह्यात गेल्या वर्षी 1 एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान मोठ्या प्रमाणावर झालेल्या अवकाळीमुळे मोठ्या प्रमाणावर घरे, जनावरे, गोठे आणि इतर प्रकारचं नुकसान झालं। त्याबाबत आपत्ती व्यवस्थापन गोंदिया यांनी एकूण 1,60,00,000 रुपयांच्या निधीची मागणी शासनाकडे केली होती। मात्र शासनाने 1 एप्रिल ते जुलै पर्यंत झालेल्या नुकसानीची भरपाई 50% रक्कम म्हणजे 80 लाख रुपये जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाला दिली आहे। त्यामुळे अद्यापही नुकसान भरपाईचे 80 लाख रुपये शासनाकडे प्रलंबित आहेत। मुंबई गोवा महामार्गावर कुडाळ शहराला लागून जाणाऱ्या ओव्हरब्रिजवर आज पहाटे 5च्या सुमारास कारचा भीषण अपघात झाला। या अपघातात कारमधील एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे। यामध्ये अन्य 3 जखमी झालेत। जखमींना गोवा येथे उपचारासाठी दाखल केले गेले। मनमाड शहरात असलेले गोदाम नागरिकांसाठी डोकेदुखी ठरते। गोदाममधून धान्य घेण्यासाठी येणारे शेकडो ट्रक रस्त्यावर थांबत असल्याने शहरातील वेगवेगळ्या रस्त्यांसह पुणे इंदोर महामार्गावर रोज वाहतुकीची कोंडी होती आहे। वर्धा जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत 2,974 कोटींचे करार केले गेलेत। परिषदेला उद्योजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। 7,000 लोकांना रोजगार उपलब्ध होणार। परिषदेमध्ये जिल्ह्यातील उत्पादित केलेल्या विविध वस्तूंचे स्टॉल लावण्यात आले होते। पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे यांचे चिरंजीव तेजस शशिकांत शिंदे यांचा मंगळवारी पुणे येथे विवाह सोहळा पार पडला। या निमित्त साताऱ्यातील जावळी तालुक्यात होमगाव येथे देवदर्शनासाठी काढलेल्या आपल्या मुलाच्या वरातीत आमदार शशिकांत शिंदे हे तुतारी वाजवून वरातीमध्ये थिरकले। तसेच पवार गटाला सध्या तुतारी हे चिन्ह मिळाल्यामुळे आमदार शशिकांत शिंदे यांनी वाजवलेल्या तुतारीचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होतो आहे। संत श्री गजानन महाराज यांच्या प्रगट दिनाचा उत्साह नेदरलँडमध्येही दिसला। नेदरलँडच्या हेग या शहरात राहणाऱ्या देशपांडे कुटुंबाकडे गजानन महाराजांच्या प्रतिमेचं पूजन आणि त्यांच्या चरित्राचं पारायण केलं गेलं। ॲडव्होकेट प्रणिता देशपांडे आणि अद्वैत देशपांडे यांनी राहत्या घरी दरवर्षीप्रमाणे यंदाही गजानन महाराज प्रगट दिन उत्साहात साजरा केला। अद्वैत देशपांडे नौकानयन कंपनीत काम करतात, तर प्रणिता देशपांडे आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयात काम करत आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे सोमवारी रात्री छत्रपती संभाजीनगर येथे विमानतळावर आगमन झालं। यावेळेस विमानतळावर त्यांचे स्वागत केले गेलं। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, वित्त राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार डॉक्टर सुभाष भामरे, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। गृहमंत्री अमित शहा जळगाव दौऱ्यावरती आहेत। सागर पार्क मैदानावर होणाऱ्या युवा संमेलनात युवकांना ते मार्गदर्शन करणार आहेत। या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, राज्यमंत्री भारती पवार, गिरीश महाजन आदी उपस्थित असणार आहेत। गृहमंत्री अमित शहा यांच्या स्वागतासाठी जळगावात जय्यत तयारी केली गेली आहे। जळगावातील चौकाचौकात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकृती असलेले फलक लावलेत। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावात आज भाजपाचं शक्ती प्रदर्शन बघायला मिळत आहे। अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावरती असून सोमवारी रात्री उशिरा ते छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले। राजकीयदृष्ट्या अमित शहा यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय। त्यांच्या याच दौऱ्यात महायुतीच्या जागा वाटपावर चर्चा होणार आहे। अकोला, जळगाव, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा दौरा केल्यावर शहा हे मुंबईला मुक्काम करणार आहेत आणि त्यामुळे मुंबईतच आज महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे। अमित शहा लोकसभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी अकोला येथे येणार आहेत। त्यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी बॅनर लावले गेले। त्यातील काही बॅनर फाडले गेलेत, तर ते बॅनर नेमके कुणी फाडले हे मात्र कळू शकलं नाहीये। अमित शहांच्या स्वागतासाठी लावलेले बॅनर फाडल्याने नवीन वाद होण्याची शक्यता आहे। गृहमंत्री अमित शहा यांची छत्रपती संभाजीनगर येथे मंगळवारी सभा होणार आहे। त्यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांच्या वतीने शहरासह ग्रामीण भागात
सभेसाठी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली। दरम्यान सभेपूर्वीच तालुक्यातील टुणकी येथे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी घोषणा देत बॅनर फाडून सरकारचा निषेध केलाय। या घटनेनंतर पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले। अजय आसाराम साळुंके आणि संतोष गोरेया या 2 जणांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केलाय। पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे लोकसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागलेत। आज दहिसर, बोरिवली, मागाठाणे, कांदिवली पूर्व तसेच मालाड येथील कार्यालय यांना राज ठाकरे भेट देणार आहेत। भेटीदरम्यान पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांशी राज ठाकरे संवाद सुद्धा साधणार आहेत। मनसेचा 18वा वर्धापन दिन नाशिकमध्ये साजरा होणार आहे। नाशिकमध्ये यासाठी जय्यत तयारी केली आहे। 7 ते 9 या तारखेदरम्यान नाशिकमध्ये मनसेचा वर्धापन दिन साजरा होणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर 7 तारखेपासून राज ठाकरे नाशिक दौऱ्यावरती आहेत। वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला राज ठाकरे काळाराम मंदिरात जाऊन आरती सुद्धा करणार आहेत। कात्रजच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेला बिबट्या पिंजऱ्यातून पसार झालाय। त्याचा संग्रहालय प्रशासनाकडून शोध सुरू आहे, मात्र तो सापडला नसल्यानं प्राणी संग्रहालय प्रशासनाचा गलथान कारभार समोर आलाय। हा बिबट्या मानवी वस्तीत शिरू नये यासाठी प्रयत्न सुरू असून त्याला लवकरात लवकर पकडण्यासाठी पिंजरे लावले गेलेत। पिंजऱ्यांचे लोखंडी गज वाकवून तो पळाल्याचा दावा प्राणी संग्रहालयाच्या प्रशासनाकडून केला गेलाय। एवढ्या मजबूत पिंजऱ्यातून बिबट्या बाहेर आल्यानं एकच खळबळ उडाली आहे। धुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची तयारी सुरू आहे। मतदान केंद्राची पाहणी, ईव्हीएम तपासणी तसेच आढावा बैठक घेत निवडणूक तयारी जोरात सुरू आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनाच्या वतीने लोकसभा निवडणुकीचा आढावा घेतला जातोय। कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भात पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक संपन्न झाली आहे। बैठकीला जिल्हाभरातून निवडणूक कर्मचारी, पोलीस अधिकारी उपस्थित होते।